मित्रांनो, कोकणातील लोककथा आणि गझाली या विद्याप्रभू लिखित आणि डिंपल पब्लिकेशननी पब्लिश केलेल्या पुस्तकातील अजून एक कथा मी मंदार धर्माधिकारी आपल्याला सांगत आहे. कथेचं नाव आहे धरम कर ग माई. एक गाव होतं. तिथं एक मोठा सावकार होता. त्याचा मोठा चिरेबंदी वाडा होता. जमीन जुमला होता, शेती भाती होती, नारळ पोफळीची बाग होती, काही म्हशी होत्या, त्याची बायको होती आणि 2 मुलं होती. सावकाराचा सावकारकीचा धंदा होता. तो लोकांना व्याजानं पैसा देई. शेतात भरपूर भात पिके, भाताचा, नारळ सुपाऱ्यांचा, आंब्याचा भरपूर पैसा सावकाराला मिळे. सावकारीण ही कामसू होती. घरी मदतीला एक गडी होता. धान्याची व्यवस्था लावणं, नारळ पाडून घेणं, कोठारात भरून ठेवणं, गाई गुरांकडे लक्ष देणं अशी घरची कितीतरी कामं सावकारीण गड्याच्या मदतीने करून घेई. रांधणं वाढणं हे तर काम रोजचंच होतं. तिचा सगळा दिवस कामात जाईल. सावकाराच्या घरात धान्य, दूध दुभतं, पैसा अडका सगळं मुबलक होतं. श्रीमंतीनं घर भरून वाहत होतं. पण सावकारणीचा स्वभाव कंजूष होता. गणी माणसांना किंवा शेजारी पाजारी कोणाला काही द्यायचं म्हटलं की तिच्या जीवावर येई. हातून काही सुटतच नसे. हळूहळू श्रीमंतीचा धूर तिच्या डोळ्यावर येऊ लागला. एके वर्षी सराईचे दिवस होते. भात पिकून त्याची कापणी आणि मळणी झाली. खळ्यावरून भात घरी आलं होतं. दारातल्या खळ्यात त्याची रास पडली होती. सावकारीण पायलीने भात मोजून देत होती आणि गडी अडक्या भरून ते घरातल्या कणग्यात ओतत होता. दुपार झाली होती. एवढ्यात एक भिक्षेकरी साधू सावकाराच्या घरात आला. हातातल्या चिपळ्या वाचून तो म्हणाला, कल्याण असो, धरम कर ग माई. सावकारीण पायलीनं भात मोजून देत होती. तिनं साधूचे शब्द ऐकले. मग तिनं त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती जागची उठली नाही. तिचं भात मापणं चालूच होतं. साधूला वाटलं बाई कामात गुंतली आहे, माझे शब्द तिने ऐकले नसावे. मग तो पुन्हा म्हणाला, धरम कर ग माई. आता सावकारीणीने त्याच्याकडे वळून बघितलं. ती वस्कन त्याच्या अंगावर आल्यासारखी म्हणाली, हात रिकामे नाहीत, मी काम करतोय, दिसते नाही काय, जा बाबा. त्यावर साधू काहीच बोलला नाही. तो पुढे दुसऱ्या घराकडे निघून गेला. पूर्वी दारी आलेल्या याचकाला भिक्षा वाढणं, भुकेलेले अन्न देणं हा धर्माचरणाचा भाग मानला जाई. म्हणून भिक्षा वाढण्यालाही धर्म करणं असं म्हटलं जात असे. दान, दया, परोपकार हाच माणसाचा धर्म समजला जात असे. या प्रसंगानंतर 1 वर्षानं साधू पुन्हा त्या गावात आला. फिरता फिरता तो पुन्हा सावकाराच्या घराकडे आला. अंगणात उभा राहिला आणि हातातल्या चिपळ्यांच्या साथीनं त्याने एक लहानसा अभंग म्हटला आणि म्हणाला, कल्याण असो, धरम कर ग माई. सावकारीण आज सांडगे घालायच्या बेतात होती. बरोबर एक बाई होती. मोठ्या टोपात सांडग्यांचं मिश्रण होतं. दोघी मिळून खळ्यात डाळीवर बराबर सांडगे घालीत होत्या. सावकारणीनं साधूकडे पाहिलंही नाही. ती बसल्या जागेवर म्हणाली, हात रिकामे नाहीत, जा बाबा. याही वेळी साधू काही बोलला नाही. तो शांतपणे निघून गेला. त्यानंतर असेच काही दिवस, महिने, वर्ष गेली. पुढे सावकाराला दारूचं, जुगाराचं व्यसन लागलं. त्यात तो पैसे उडवू लागला. मुलगाही तसाच करू लागला. कर्जे बुडाली. व्यसनांमुळे हळूहळू त्यांच्या जमिनी गेल्या. एक एक करीत सावकारणीचे सगळे दागिने विकावे लागले. बघता बघता लक्ष्मीनं सावकाराच्या घरातून काढता पाय घेतला. व्यसनांमुळे सावकाराचे शरीर रोगग्रस्त झाले. तो सर्व तऱ्हेने डबघाईला आला होता. काही वर्षानंतर एके दिवशी तोच साधू पुन्हा गावात आला. सवयीप्रमाणे तो सावकाराच्या घरी आला. त्यानं हातातली चिपळी वाजवली आणि म्हणाला, कल्याण असो, धरम कर ग माय. सावकारण बाहेर ओटीवर बसले होते. आज ती कामात नव्हती. आता पहिल्यासारखं मोठी कामं घरात नसतच. तिनं साधूकडे बघून शरमेने मान खाली घेतली. ती गप्प होती. ती काहीच बोलेना. म्हणून साधू पुन्हा म्हणाला, माई, धरम कर. सावकारणीचे डोळे भरून आले. कंठ दाटून आला. ती म्हणाली, बाबा, माझ्या हातात आता कायच रवलं नाही. काय देऊ तुका. खरोखरच आता सावकारणीच्या हातात काही राहिलं नव्हतं. तिची धन दौलत गेली होती. आता हात रिकामे झाले होते. ती साधूला हात जोडून पुढे म्हणाली, बाबा, माझ्याकडे धन दौलत होती तेव्हा तुका काय दिलं नाही. कोणासच काही दिलं नाही. तू येत होतास तेव्हा माझे हात रिकामे नाहीत, मी काम करतोय असं सांगत रवलंय. आता माझ्या हातात काम नाही, पण तुका तेव्हाच माझ्या हातात काय राहिलं नाही. चुकलंय मी, असं म्हणून ती साधूच्या पाया पडली आणि तिची क्षमा मागितली. जेव्हा आपल्याकडे भरपूर धान्य होतं, मूठभर आपण कोणाला दिलं नाही, याचा सावकारणीला खूप पश्चाताप झाला. तिला वाटलं देवानंच आपल्या चुकीची शिक्षा दिली. आता तिची देण्याची इच्छा होती, पण देण्यासाठी
तिच्या हातात काहीच राहिलं नाही. पश्चातापानं ती खूप रडली. साधूनं तिला थोडा उपदेश केला आणि तो पुढे निघाला. तात्पर्य असं की आपल्याकडे जेव्हा पैसा अडका असतो, धनधान्य असतं, त्यातून थोडाफार अडल्या नडलेल्याला, गरीब गरजूला द्यावा. पैसा साठवून ठेवून मग आयुष्याच्या अखेरी आपण दान धर्म करू तर ते शक्य होईलच असं सांगता येत नाही. म्हणून आपल्या हातात जेव्हा धनधान्य असतं त्यावेळेला आपण त्याचं दान केलं पाहिजे. एक संस्कृत सुभाषित आहे, त्याचा अर्थ असा आहे, आपल्याला पुढे कदाचित गरिबी येईल या भीतीने मूर्ख माणूस आज हातात पैसा असूनही दान करीत नाही, म्हणजे साठवून ठेवतो. पण शहाणा माणूस मात्र आपण पुढे गरीब होऊ या भीतीमुळे आज आपल्याकडे असलेल्या पैशातून गरिबांना दान करतो. तर असं आहे की आपल्याकडच्या पैशाचं आज दान केलं तर तो संपून जाईल व आपण पुढे दरिद्री येऊ अशी भीती वाटणं चुकीचं आहे आणि आपण दान सतत करत राहिलं पाहिजे. धन्यवाद.